दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मुंबईतही आंदोलनाची हाक देण्यात आली होती। सोशल मीडियावर आझाद मैदान येथे आंदोलन होणार असल्याचे संदेश व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आझाद मैदान परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला। परिसराला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलं असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनानंतर या आंदोलनाला आता मोठं हिंसक वळण मिळालेलं आहे। सोनम वांगचुक यांना रविवारी मोठ्या प्रमाणामध्ये हायकोर्टाच्या निर्णयानंतर ज्या प्रकारे हटवण्यात आलं आंदोलन, त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे कुठेतरी आंदोलन हे तीव्र होताना पाहत आहे। त्यानंतर काल आणि आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने मुंबई मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। त्याच पार्श्वभूमीवर आज काल दादरमधील चैत्यभूमी या ठिकाणी आंदोलन झाल्यानंतर आज मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी देखील आंदोलन होणार असल्याचं कळायला माहिती मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा मोठ्या प्रमाणात जर कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणो किंवा विद्यार्थी म्हणो ह्या ठिकाणी जर जमले तर त्यांना कशा प्रकारे रोखायचं यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे जे आझाद मैदानाचं जे फाटदार दरवाजा आहे तिथून तर ह्या रस्त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त लावल्यानंतर कुठंतरी अद्यापही अडीचच्या सुमारास वेळ झालेला आहे। मात्र अद्यापही कुठलेही कार्यकर्ते ह्या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचे आलेले नाही आहे। मात्र मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येणाऱ्या लोकांची पाहणी पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे, विचारपूस करण्यात येत आहे आणि या परिसरामध्ये कुठल्याही परिसरामध्ये 1 ते 2 लोक कुठं जमू नये, जमल्यास त्या ठिकाणी त्यांची विचारपूस करून त्यांना त्या ठिकाणून जाण्याचं सांगण्यात येत आहे। मुंबईमध्ये असल्याच कालच धारा 144 लावण्यात आली होती, जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता आणि कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये या पार्श्वभूमीवर हा आदेश काल गृह विभागाच्या वतीने काढण्यात आला होता, मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढण्यात आला होता। मात्र त्यानंतर देखील काल चैत्यभूमी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये साधारण 300 ते 200 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल देखील करण्यात आले असल्याची माहिती सध्या प्राथमिक आपल्याला मिळत आहे। कारण की ज्या प्रकारे आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज देखील आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन होणार असल्याची चर्चा सातत्याने सुरू होती आणि त्यामुळेच कुठेतरी आज ह्या बंदोबस्त आझाद मैदान या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन संतोष दिलशेलसह संतोष मोरे, मुंबई।